निवडणूक आयोगाने झोपून काम केलं आहे का? एसीमध्ये बसून सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी आज निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणूक आयोगाने नुकतेच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ असल्याचं श्री अविनाश जाधव यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये जवळपास 8,000 मतदार वाढले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त मतदार कसे वाढतात? 25% ही मतदार वाढ ही निश्चितपणे चौकशीच्या योग्य असल्याचं श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी फक्त 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अशा पद्धतीने प्रचंड मोठे घोळ असताना आक्षेप घ्यायचा कसा असा सवाल देखील या निमित्ताने श्री अविनाश जाधव यांनी केला आहे. कुठल्याही प्रकारे घरोघर जाऊन सर्वे करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून या याद्या बनवण्यात आल्या आहे. त्यांच्या फायद्यासाठी या याद्या बनवण्यात आल्या असल्याचं यावेळेस अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 16-16.5 लाख मतं होती. आता जवळपास 4.5 लाख मतं वाढली आहेत. ही एवढी मतं वाढली कशी असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी केला आहे. अशा प्रकारे प्रारूप याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना सोमवारी धडा शिकवला जाईल आणि संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटतील असा थेट इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे. निवडणूक अधिकारीच गायब आहे, लग्नाला गेलाय. ऑन ड्युटी तो लग्नाला निघून गेलाय. आणि ठाण्यात कालपासून ज्या प्रारूप याद्या दिल्या त्यात एवढा घोळ आहे की जो असलेला मूळ नकाशा आणि असलेल्या मूळ याद्या यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आणि असेच तफावत करून आता एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग त्यांनी इकडे आणली तर फक्त एकच मतदार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा फायनल यादी येईल त्यावेळेला तर 100-150 बोगस मतदान टाकणार ही लोक. तो पुढच्या बोगस याद्यांमध्ये तो जे काही प्लॅनिंग आहे ते त्या लोकांनी ह्या आत्ताच्या या प्रारूप यादीमध्ये केलं. आणि त्याचाच जाब विचारायला आलो होतो. त्याला बहुतेक आम्ही येण्याची कुणकुण लागली आणि ते पळून गेलाय. तो त्याला मी परत सांगतो, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण केंद्र रागाला सामोरे जावं. हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो, कारण त्याची चवच न्यारी असते. त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे, विशेषतः मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई, बांगडा, पॉपलेट, कोलंबी, हलवा यासारखे सगळे मासे आठवतात. पण मालवणच्या माशांची मात्र चवच न्यारी. मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या अस्सल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही. मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो, हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे. खैचो मालवणचो हा आता तुम्हाला थेट होम डिलिव्हरी देण्यासाठी देखील सिद्ध झाला आहे. मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय, तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही. खैचो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे. त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात, मासेमारी करतात, सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात. अगदी 24 तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात. मात्र त्यासाठी कमीत कमी 500 रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात. या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे, फडफडीत, चवदार, चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे. ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपखडी या ठिकाणी खैचो मालवणचोचं हे आउटलेट आहे. ठाणेकरांनी हे मासे
निश्चितपणे खायलाच हवे. खयचो मालवणचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवय्यांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या खवय्यांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे. खयचो मालवणचो आपल्या खवय्येपणाची जाण घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत. रोज फ्रेश मासे जसे की पापलेट, सुरमई, कोलंबी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत.